नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. उपवास असला की त्या दिवशी आपल्याला वाटतं की काहीतरी असं पौष्टिक बनवावं. त्यासाठी असाच पौष्टिक लाल भोपळ्याचा हलवा आज आपण बघणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी मी हा एक मोठा लाल भोपळा घेतलेला आहे. तर आता या भोपळ्याची एक फोड कापून घेऊयात. हे बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी ही एक लाल भोपळ्याची फोड कापून घेतलेली आहे. या भोपळ्याचा पुढचा थोडासाच भाग काढून घ्यायचा आणि हा पाठीमागचा सर्व भाग या फोडीचा काढून घ्यायचा. साल काढल्यानंतर या भोपळ्याच्या फोडीचा किसणीच्या साहाय्याने असा किस करून घ्यायचा. हलवा बनवण्यासाठी आपण वळूयात गॅसकडे. त्यासाठी मी गॅसवर एक नॉनस्टिकचा पॅन तापत ठेवला आहे. या पॅनमध्ये आता थोडंसं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. हे तूप पॅनमध्ये पूर्णपणे वितळलं की यामध्ये किसून घेतलेला भोपळ्याचा किस टाकून घ्यायचा. मी हा किस एका वाटीने मोजून घेतलेला आहे. हा 2 वाटी किस तयार झालेला आहे. हा किस या तुपामध्ये सतत हलवत 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचा. हा किस परतल्यामुळे यातील थोडंफार असलेलं पाण्याचं प्रमाण हे कमी होऊन हा किस काही वेळाने असा घट्ट व्हायला लागतो. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. किसही व्यवस्थित परतून तयार झालाय. आता यामध्ये दूध टाकून घ्यायचं. ज्या वाटीने किस मोजून घेतला होता त्याच वाटीने पाऊण वाटी मी यामध्ये दूध टाकून घेतलंय. हे दूध यामध्ये पूर्णपणे आटून घ्यायचंय. दूध पूर्णपणे आटलं की यामध्ये गूळ टाकून घ्यायचा. ज्या वाटीने 2 वाट्या किस मोजून घेतला होता सेम त्याच वाटीने मी पाऊण वाटी गूळ यामध्ये टाकून घेतेय. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. गुळाऐवजी तुम्ही यामध्ये साखरही टाकू शकता. हे बघा, गुळही यामध्ये व्यवस्थित असा मेल्ट झालाय. हा हलवा आता तयार झालाय. हा आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही यात आवडीनुसार ड्रायफ्रूट्सही टाकू शकता. हा हलवा खूप कमी वेळेमध्ये होतो आणि खाण्यासाठीही खूप टेस्टी लागतो. तर मग उपवासाच्या दिवशी दिवसभर एनर्जी टिकून ठेवणारा असा हा पौष्टिक असा लाल भोपळ्याचा हलवा नक्की एकदा ट्राय करून बघा. नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.